अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण आणि तरुणींना व्यवसायासाठी कर्ज बिनव्याजी कर्ज द्यायची योजना सुरू केली आणि अत्यंत चांगला प्रतिसाद मिळून महाराष्ट्रात साधारण 1,81,324 लाभार्थी तयार झाले। त्याचबरोबर 23,368 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाभार्थी तयार झाले आणि या सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले व्यवसाय सुरू केले। नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसाय सुरू करायचं आणि हा सरकारकडे अपेक्षेने आपण बघत असताना गेली 6 महिने त्यांचे व्याज परतावे थांबलेले आहेत। लाभार्थी अस्वस्थ झालेत, करायचं का हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। आपलं सिबिल खराब झालं तर भविष्यामध्ये बँका अडचणी येऊ शकतात, बँकेमध्ये कुठलं काम घेतलं तर अडचणी येऊ शकतात, म्हणून सिबिल खराब होऊ नये आणि आपोआप न कळत जास्तीत जास्त लाभार्थी आता सावकाराकडे वळू लागलेत, कारण तो व्याज भरणं त्यांचं कर्तव्य असतं, नाहीतर त्यांना परत लाभ मिळत नाही। ह्या सरकारने असं ठरवलंय का अशी शंका येऊ लागलेली आहे। हे मराठा समाजाचं महामंडळ, चांगल्या पद्धतीने चाललेलं महामंडळ बंद पडावं का म्हणून LOI सुद्धा आता अत्यंत स्लो केलेले आहेत, देत नाहीत, नवीन लोकांना संधी देत नाही आहेत। ह्या सरकारला माझी विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना, अर्थमंत्र्यांना, तुम्ही अर्थपुरवठा ज्या पद्धती या महामंडळाला पाहिजे आहे ते महामंडळ अर्थपुरवठा तातडीने करा। नाईलाज असतो, जसं शेतकरी आत्महत्या करतायत ते आपले आता जे लाभार्थी मराठा लाभार्थी आहेत त्यांना दुसरा पर्याय राहणार नाही, त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, आता आत्महत्या कराव्या लागतील। याची चिंता मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी करावी आणि चांगलं चाललेलं महामंडळ कार्यरत पुन्हा व्हावं अशी तुम्हाला विनंती करत आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।